in this vlog. तर आता मठात एकविरेची पालखी सुद्धा आलेली आहे. बघू शकता ही पालखी एवढी छान आहे, कसली भारी सजवली. स्वामी समर्थ जय जय स्वामी. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग असा की आज आम्ही चाललेलो आहेत पलसदरीला. तर माझ्यासोबत बघा कोण कोण आहे. कल्याणी मॅडम, मधुरा मॅडम, हर्षली, मनसी आणि निशान दादा. आप कौन? कहाँ लगाया फोन? आपका क्या नाम है? आपल्याला आता रिक्षा भेटलेली आहे आणि आता आपण जाणार आहोत डायरेक्ट पलसदरी मठात. तर आता आपण पोचल्यावरच भेटू. पोचलेलो आहे पलसदरी मठात. स्वामी समर्थ आता आपण आतमध्ये एंट्री करणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला मी आता मठाचे सिनेमॅटिक शॉट दाखवते. देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दु शेखरं कृपाकरं. देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दु शेखरं कृपाकरं. नारदादि योगी वृन्द वन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. तर आपण एंट्री केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला इथे अशी छान अशी दुकानं दिसणार आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान छान स्वामींची मूर्ती वगैरे आहेत, हार वगैरे भेटणार आहेत. इथेच आहे अक्कलकोट, इथेच र पंढरी. इथेच आहे अक्कलकोट, थोडे पुढे चालत गेले की आपल्याला राईट साईडला हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तिथून आपण हातपाय धुतल्यानंतर पुढे दादा दरेकरांची समाधी सुद्धा आहे, तिथे आपण नमन करून पुढे जाणार. फिरू नको दाही दिशाना, इथे देहू आळंदी. थोडे पुढे चालत गेल्यावर श्रींची उत्सव मूर्ती म्हणून स्वामी समर्थांची सुंदर अशी मूर्ती इथे दिसत आहे. ही मूर्ती औदुंबर वृक्षाखाली बसवली असून इकडे 11 प्रदक्षिणा मारल्याशिवाय मंदिरामध्ये प्रवेश करू नये असे इथे लिहिलेलं आहे. तर स्वामींची प्रतिकृती होती, तिच्या साईडला स्वामींचे वास्तव्य होते. तिथली आख्यायिका आहे ती इथे लिहिलेली आहे. ही पूर्ण वाचाय, तुम्ही ही वाचलीच पाहिजे. खूप छान असं लिहिलेलं आहे. तर आता आपण मठात प्रवेश करत आहे, स्वामींचे मठ. चला तर आता आपण गाभाऱ्यात जाऊया स्वामींचे दर्शन घ्यायला. तर गाभाऱ्यात जाण्याच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम गुरुकक्ष लागतो. तिथे स्वामींचं उभं अवस्थेत फोटो आणि त्याच्या खाली दादा दरेकर यांचं फोटो आहे. तर तिथे आपण नतमस्तक होऊ नंतर स्वामींच्या गाभाऱ्यात जाऊ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
गुरु कक्षाच्या बाहेर निघताच आपल्याला सर्वप्रथम गणरायांची मूर्ती लागते, त्यानंतर आपल्याला मुख्य गाभारा दिसतो। तर हा आहे मुख्य गाभारा, जिथे स्वामींची चांदीची मूर्ती आणि वटवृक्षाखाली असलेले स्वामींचे फोटो आहेत। आदि तूच अंती तूच, तूच सर्व ठाई, कशा पायी सांगू तुला। स्वामींचे दर्शन घेऊन इकडे प्रदक्षिणा मारून आम्ही गाभाऱ्याबाहेर आलोय। तर इथली मूर्ती पाहून जणू काही विठ्ठलाचे दर्शन झाल्यासारखं वाटतंय। नंतर त्याच बाजूला स्वामी समर्थांचे शेजघर आहे, तिथे स्वामी विश्रांती घ्यायचे। ठेव हात डोईवरी, शिणली रे काया, तुझ्या सावलीत जावो जन्म स्वामी राया, जन्म स्वामी राया। तर आताच आपले दर्शन वगैरे झालेले आणि आता इकडे आपल्याला ध्यान कक्ष आहे। पुन्हा तेच येणे जाणे, तीच वहिवाट, पुन्हा तेच येणे जाणे। तर आतमध्ये आपल्याला खूप अंधार असं दिसेल। आतमध्ये आपल्याला स्वामींची मोठी अशी मूर्ती दिसेल, तिथे बसून आपण स्वामींचे ध्यान करू शकतो। चार मुक्कामाच्या पायी जगण्याचा घाट, ध्यान कक्षाच्या बाहेर निघताच आपल्याला आध्यात्मिक माहितीचे फलक इथे दिसेल। तुझ्या सावलीत जावो जन्म स्वामी राया, जन्म स्वामी राया। तर आता मठात एकविरेची पालखी सुद्धा आलेली आहे, तर बघू शकते ही पालखी एवढी छान आहे, कसली भारी सजावली बघा। कारल्याची डोंगरावा आपली उभी हाय माऊली, कारल्याची डोंगरावा आपली उभी हाय माऊली, आई आग्र्याची। तर आपले दर्शन वगैरे झालेले आहे आणि आता आपण थोडे स्वामींचे नामस्मरण करूया इथे बसून। कोणाला ऐकू येऊ न येऊ, शिष्याची साथ गुरुला ऐकू येते। A few moments later. तर आपले नामस्मरण झालेले करून आणि समोर दिसत आहे शेषनाग आणि त्याच्या खाली गणपती बाप्पाची मूर्ती आहे, तिथे आपण दर्शन घेऊन बाहेर निघणार आहे। इथे आपल्याला महाप्रसाद कक्ष दिसेल। तर इथे आपल्याला महाप्रसादाची वेळ दिलेली आहे, गुरुवारी दुपारी 1 ते 2 पर्यंत, रात्री 8:15 ते 9:15, रविवारी दुपारी 12:30 ते 1:30 पर्यंत, पौर्णिमेला दुपारी 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत। या दरम्यान आपण इथे महाप्रसाद घ्यायला येऊ शकतो। हा आहे वटवृक्ष। या मठाचे मठाधिपती तीर्थरूपी दादा दरेकर हे स्वामींचे लिसनिंग भक्त होते। त्यांना स्वामींनी दृष्टांत दिला होता की अक्कलकोटवरून मुंबईला जाताना मी पळसदरीमधील विठ्ठल टेकडीजवळ 22 दिवस वास्तव्य केले होते, तिथे जाऊन एक झेंडा उभारू नये।